शेखरे ताई, येणाऱ्या गावचे सरपंच अमोल भुजबळ 26 तारखेला दिल्ली येथे होणाऱ्या कार्यक्रमाला निघालेले आहेत, त्यांना काय शुभेच्छा? निश्चितपणाने त्यांचा प्रवास सुकर हो आणि दिल्लीला चालले, दिल्लीच्या तख्तावर देशाच्या पंतप्रधानांचं त्यांचं दर्शन होणार आहे। त्या ठिकाणी त्यांच्या अध्यक्षतेखाली आमचे अमोल भाऊ सहपत्नी त्या ठिकाणी आमंत्रित झालेले आहेत। हा आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। जिल्ह्यातून त्यांची एकमेव सरपंच म्हणून निवड झालेली आहे, त्यामुळे त्यांना त्यांच्या भावी काळासाठी शुभेच्छा देत असताना दिल्लीमध्ये जाण्याचा वेळोवेळी त्यांना अशी संधी लाभत राहो आणि उत्तरोत्तर त्यांची आणखीन प्रगती हो, याच ताईच्या त्यांना शुभेच्छा भारतीय जनता पार्टीच्या वतीने। अमोल भाऊ, पुणे जिल्ह्यातून तुमची एकमेव सरपंच म्हणून दिल्लीच्या कार्यक्रमाला निवड झालेली आहे। सर्वच राजकीय पक्षांचे नेते, सरकारी अधिकारी यांनी सगळ्यांनी तुम्हाला सदिच्छा शुभेच्छा दिलेल्या आहेत, तुमच्या काय भावना? प्रथमतः सर्व ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो, कारण हे काम करत असताना ग्राउंड लेवलला उतरून एक सरपंच म्हणून काम करत असताना कुठंतरी तळागाळात जाऊन काम करायचं असतं आणि प्रत्येक ठिकाणी विकास हा झाला पाहिजे। विकास करताना या ठिकाणी आमच्या मागे सदैव आमच्या आशाताईंचा हात होता, म्हणून आम्ही कुठेतरी त्या गावात विकास करू शकलो आणि त्याची पोचपावती आज या ठिकाणी दिल्ली येथे आम्हाला आमंत्रित करून राजपथवर होणाऱ्या कार्यक्रमासाठी आपल्या पंचायत राज मंत्रालयाने जे आम्हाला बोलवणं केलं आहे त्याबद्दल या ठिकाणी मी सर्व राजकीय पक्षांचं म्हणेल, ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांचंही म्हणेल आणि विशेष करून संतोष नाना असतील, आशाताई असेल, यांचं विशेष आभार व्यक्त करतो। दिल्लीमध्ये जर तुम्हाला 2 मिनिटं बोलण्याची संधी मिळाली तर कुठले मुद्दे मांडणार? नक्कीच या ठिकाणी आपण आपल्या जलजीवन मिशन योजनेवर जे काम केलं त्याची फाईल आज दिल्ली मंत्रालयात आहे, त्यावर नक्की बोलेल। त्यानंतर आपल्या इथे पर्यटन तालुक्याच्या बाबतीत जो प्रश्न पिढ्यानपिढ्या आपला दाऱ्याघाट असेल त्या बाबतीत आशाताईंनीसुद्धा गडकरी साहेबांकडे जी फाईल दिलेली आहे आणि किल्ले शिवनेरीच्या विकासासंदर्भात जो काही आपला DPR आहे त्या संदर्भात नक्की त्या ठिकाणी जर संधी मिळाली तर आपल्या तालुक्याच्या बाबतीत जिल्हा म्हणून नाही पण तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून नक्की त्या ठिकाणी जाईल आणि जिल्ह्याचा प्रश्न जो असेल त्या ठिकाणी आम्हाला उद्या सूचना मिळणारच आहेत। देशभरातून 7 सरपंचांना बोलण्याची संधी मिळणार आहे। तुमच्या आशीर्वादाने जर आम्हाला संधी मिळाली तर त्या संधीचं नक्कीच सोनं करू।